ज्योतिबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज तर्फे मोफत वैद्यकीय सेवा आणि प्रथमोपचार शिबिर सुरू करण्यात आलं आहे। शनिवारपर्यंत ज्योतिबा मंदिराच्या हत्तीची ओवेरी इथं हे शिबिर सुरू राहणार आहे। ज्योतिबा मंदिरात सुरू असलेल्या या शिबिराचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै, असिस्टंट गव्हर्नर गौरी शिरगावकर, पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या उपस्थितीत झालं। शिबिराला डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटलचे कर्मचारी आणि कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सहकार्य लाभलं आहे। हा कॅम्प आता यावर्षी आम्ही 10 तारखेला ज्योतिबा यात्रेच्या सुरुवातीला चालू केलेला आहे आणि पुढचे 3 दिवस हा कॅम्प असेल। आतापर्यंत 150 भाविकांनी तो मेडिकल असिस्टन्स घेतलेला आहे आणि या पद्धतीनं पुढचे 2 दिवस पण हे कार्यक्रम असा चालू राहणार आहे। गेले 28 वर्ष रोटरी क्लब ऑफ सनराइज डी.वाय. पाटील हॉस्पिटल बरोबर हे कॅम्प करत आलेला आहे। यावर्षीचे आमचे प्रेसिडेंट दिव्यराज वसा आणि सेक्रेटरी योगेश सास्ते, सचिव योगेश सास्ते त्यांच्याबरोबर मी केतन बसीन आणि विजय कलकर्णी या प्रोजेक्टकडे पूर्णपणे लक्ष देत आहे। नमस्कार। ज्योतिबा यात्रेनिमित्त गेले 28 वर्ष रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज हा मेडिकल कॅम्प दिवस रात्र मोफत वैद्यकीय सेवा पुरवतोय। डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्यानं गेले 28 वर्ष आम्ही हा कॅम्प चालवतो।